गेल्या आठवड्यात नगरपालिकाची निवडणूक पार पडलेली आहे आणि त्याच्या येणाऱ्या 21 डिसेंबरला त्याचा निकाल पण लागणार आहे. आणि त्याच्या पाठोपाठ आता जिल्हा परिषद आणि मनपा महानगरपालिका याची निवडणूक सुद्धा लागणार आहे. आता त्याच्यासाठी आम्ही एक कार्यक्रम चालू केलेला आहे, त्या म्हणजे पॉडकास्ट, मनपा पॉडकास्ट म्हणून आपण एक कार्यक्रम सुरू केलेला आहे. नमस्कार, मी झकी अहमद आणि आपण पाहत आहोत खानदेश टाइम न्यूज. आता आपण पॉडकास्टसाठी जे पहिले आमच्याकडे जे इच्छुक उमेदवार होते ते प्रभाग क्रमांक 5 चे अश्विन बोळे आम्ही आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. नमस्कार. आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ते इच्छुक उमेदवार आहे. आतापर्यंत आपण बी बघितलेलं आहे आणि मी सुद्धा बघितलेलं आहे आणि पूर्ण जनतानी बघितलेलं आहे की आतापर्यंत जे बी निवडणुका येतात, नगरसेवक येतात, नगर परिषदचे उमेदवार येतात, ते फक्त आणि फक्त लोकांना आश्वासित करतात, पण ते वास्तविक ते ते काम करतात का, त्याच्यावर आम्ही हे चर्चा करणार आहोत. आणि आपल्यासोबत अश्विन बोळे हे आपण उमेदवारीसाठी अर्ज दाखल करणार आहोत. पक्ष कोणताही असो, अपक्ष असो किंवा पक्ष असो, ते मी त्याच्याबद्दल विचारत नाही. पण आपण जे उमेदवारी दाखल करणार आहोत, लोकांमध्ये आता रोष आहे, लोकांमध्ये जनतेमध्ये आता रोष आहे, त्यांचे कामं झालेले नाहीये असं वस्तुस्थिती आहे, ते आपल्याला नाकारता येणार नाही. परंतु आपण या क्षणात आणि या आता क्रिटिकल हे समजावं लागेल, क्रिटिकल सिच्युएशन मध्ये आपण उमेदवारी अर्ज दाखल करतात. पण इथे आपला अजेंडा काय असणार आहे आणि जे लोकांना जे मूलभूत सुविधा आहे ते रोड, गटारी आणि लाईट, त्याच्या व्यतिरिक्त त्यांना माहितीच नाही की आपल्याला अजून काय पाहिजे. तर आपल्याला काय लोकांनी निवडून द्यावा, आपण काय करणार त्यांच्यासाठी? पहिले तर मी प्रभागातल्या सगळ्या नागरिकांना हे सूचित करतो की तुम्ही शिक्षित उमेदवारांना प्राधान्य द्या. ज्यांच्याकडे विजन असेल, ज्यांच्याकडे काम करण्याची क्षमता असेल, अशा लोकांना तुम्ही निवडून द्या. त्याचं कारण असं आहे की आजकाल नगरसेवक होणं हे फॅड झालं आहे आणि लोकांना असं वाटतं की नगरसेवक म्हटलं म्हणजे मी या प्रभागाचा आणि शहराचा सगळ्यात मोठा नेता, मंत्री मानतो आपल्याला. हां. तर त्यामुळे त्या हवेत तो ज्या लोकांनी त्याला निवडून दिलेलं आहे ते तो विसरून जातो. सर्वात प्रथम मुद्दा असा आहे की रोड, रस्ते आणि जे काय गड्डे, गटारी आहेत, टुंबलेले आहेत, हा प्रश्न गेल्या 60 ते 65 वर्षापासून जनतेसाठी प्रलंबितच आहे. या व्यतिरिक्त लोकांना वार्डातल्या नगरसेवकांना काय पाहिजे, ह्या व्यतिरिक्त लोकांना स्वच्छ पाणी पाहिजे. दुसरं, नियमित स्ट्रीट लाईट त्यांचे योग्य कंडिशनमध्ये हवे. तिसरं, शिक्षण. जे प्रभागामध्ये महापालिकेच्या शाळा आहेत त्याची शिक्षण व्यवस्था ही कॉन्व्हेंटची झाली पाहिजे. चौथं, तुम्ही जे बांधकाम परवानग्या प्रभागांमध्ये देतात त्या अनधिकृत पद्धतीने लोक त्याचा उपयोग करतात, जेणेकरून इथे नागरिकांना रहदारीचा प्रॉब्लेम होतो, पार्किंगचा प्रॉब्लेम होतो. पाचवा, आपल्या प्रभागामध्ये ज्या निराधार लोक आहेत त्या निराधार लोकांसाठी नगरसेवक योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत आणून देत नाही. बहुतेक लोकांच्या ज्या KYCs असतात त्या वार्डाचा जो प्रमुख असतो, ज्याला आपण निवडून दिलेला असतो, त्याचं हे काम असतं की त्यांच्या KYC प्रॉपर करून घेणे, शासकीय योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत घराघरामध्ये पोहोचला पाहिजे, हे नगरसेवकाचं काम आहे. आपल्या प्रभागामध्ये किती झाडं नगरसेवकाने लावली, किती लावली पाहिजे याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. कारण जी दूषित हवा आज आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या प्रभागामध्ये येते ती कुठेतरी कमी होण्याचं काम हे झाडं करतात. बरोबर. म्हणून झाडं लावण्यावरही भर दिला गेला पाहिजे. म्हणून आत्ता मी लोकांना जे सांगतोय त्यातून लोकांनी त्यांच्या उमेदवारांना हे प्रश्न विचारले पाहिजे की तुम्ही ठीक आहे 4-5 वर्ष तुम्ही येत नाही, शेवटच्या 6 महिन्यात येतात आणि आश्वासनं देऊन जातात आणि मग ते परत तेच जसं आहे तसंच चालू असतं. त्याच्यामुळे सांगायचं तात्पर्य असं आहे की लोकांनी सुदृढ व्हावं, शंडनी राहावं. लोकांनी आत्ता खरं मुद्द्यांना हात घालावा आणि
जो मुद्दा मांडेल, आश्वासित करेल त्यालाच तुम्ही निवडून द्या. मी असं म्हणत नाही की मला द्या. बरोबर. माझे मुद्दे तुम्हाला पटले तर मी तुमच्यासाठी आहे. पण दुसरी गोष्ट आता जे तुम्ही मुद्दे मांडलेले आहेत ते खरोखर ते झालेले नाहीये आणि ते वस्तुस्थिती आहे. आपल्याला ते स्वीकारावं लागेल. ते मी असो किंवा कोणी नगरसेवक असो की जनता असो, ते सगळ्यांना माहिती आहे की काय वस्तुस्थिती आहे. जळगाव शहर हा सुंदर शहर असल्या म्हणजे असा बोलला जात होता, पण ते रिअलमध्ये काही फॅक्टमध्ये ते झालेलं नाहीये. आणि जे तुम्ही मुद्दे मांडताय की लोकांना ते नगरसेवकांनी कोणत्या एरियामध्ये, कोणत्या प्रभागामध्ये त्यांनी झाडं लावले. मी पण बघितलेलं नाहीये आणि ते छान म्हणजे तुमचे जे प्रश्न आहे ते एकदम बरोबर आहे आणि ते करायला पाहिजे. दुसरी गोष्ट आपण जे म्हणताय की आता नवीन चेहरा हवा आहे. कारण की फक्त मला वोट द्या किंवा मला निवडून द्या असा बी तुमचा अट नाहीये. परंतु आता लोकांनी पण थोडासा हे केलं पाहिजे की आता आपण कोणाला निवडून देतोय. 5 वर्ष गमावलेले आपण. आता पुढचे 5 वर्ष आपल्या हातात आहे आणि हीच वेळ आहे की आपल्याला ते डिसिजन घ्यायची. आता दुसरी गोष्ट आता मी तुम्हाला सांगतो की आता आपल्याला पण माहिती असेल की पूर्ण राज्यामध्ये, केंद्रामध्ये जे काही असेल ते आता युतीचा विषय, महायुतीचा विषय आणि जे शिवसेना 2 गट झालेले आहे, राष्ट्रवादी 2 गट झालेले आहे आणि भाजप एकटा राहिलेला आहे. पण भाजप त्यांनी यांना सोबत घेतलेला आहे. आता पुढच्या जे इलेक्शन येणार आहे, आतापर्यंत तर आपण कुठे कुठे बघितलेलं आहे तालुका प्लेसमध्ये ते नगरपालिकामध्ये किंवा कुठे युती झाली, कुठे नाही झाली. आता महापालिकामध्ये ते युती जर झाली तर तुम्हाला काय वाटतं? नाही, आम्ही असं आहे की आम्ही आता अशी भूमिका ठेवली की आपण अपक्ष जायचं. अच्छा. कारण काय होतं माहिती आहे का, आमच्यासारखे शिक्षित उमेदवार जर पुढे आले तर यांच्या दुकानदाऱ्या बंद होतील. कारण जळगावचा विकासच होईल ना. बरोबर. मला तुम्ही सांगा, शिक्षित उमेदवार म्हणजे काय पाहिजे महापालिकेमध्ये? इंजिनियर पाहिजे, डॉक्टर पाहिजे, वकील पाहिजे, CA पाहिजे, चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे. असे लोक जर पुढे आले तर 100% 5 वर्षात विकास होईल. आणि जर आमच्यासारखे जातील, आता मला तुम्ही सांगा, शिक्षित उमेदवार अशिक्षिताकडे तिकीट मागायला जातो. हे तुम्हाला योग्य वाटतंय का? बरोबर. बरोबर आहे. म्हणून कसं आहे, आपल्या सारख्याला थारा मिळणार नाही कुठेच. तर आपल्याला जी लढाई लढायची ती आपण आपल्या गोटातून लढायची. अच्छा. लोकांना जर खरंच काहीतरी पाहिजे असेल चांगलं तर ते आपल्याला मतदान करतील. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. ममदानी जेव्हा अमेरिकेमध्ये महापौर झाला, तो सर्वेमध्ये सगळ्यात शेवटी होता 50व्या नंबरवर. ओके. आता त्या न्यूयॉर्क शहराचा अर्धा मालक तर असं समजून घ्या डोनाल्ड ट्रम्पच आहे. बिलकुल. एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीसमोर ममदानी निवडून आला. लोकांनी त्याला निवडून दिलं. कारण त्याने लोकांच्या जिव्हाळ्यांचे प्रश्न लोकांसमोर मांडले आणि आश्वासित केलं लोकांना. म्हणून तो तिथला महापौर झाला. बरोबर. म्हणजे एकंदरीत आपल्याला असं वाटतंय की आता नवीन चेहरा म्हणजे माझा अट नाहीच आहे एकंदरीत की मला निवडून द्या. परंतु आतापर्यंत जे होते त्यांनी काय केलं ते जनतेसमोर आहे. आणि पुढच्या पिढीला तुम्ही जर निवडून देत असाल किंवा त्यांना चान्स देत असाल एकदा, ते तुमच्यासाठी काय करतील ते तुम्हाला ते पुढच्या 5 वर्षात बघावं मिळेल. आता आपण जे तुमचे जे आता मुद्दे मांडले आपण, तिच्यात एक मुद्दा असा बी आहे की नगरसेवक म्हणजे फक्त आणि फक्त ते 2 गोष्टी करतात, 3 गोष्टी करतात. पहिला ते मी तुमच्या रोड करून देईल, पण ते काही झालेलं नाहीये. ते आपण पण बघतोय. मी गटारीचा ते प्रश्न ते करावाच लागेल, कारण की आपण कर भरतो. आणि तिसरी गोष्ट आहे स्ट्रीट लाईट. ते त्यांचं काम आहे ते करावंच लागेल. ते कर्तव्यदक्ष आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरं काहीच नाहीये. आता आपण म्हणताय की आपल्याकडे भरपूर विषय आहे, भरपूर आपला विजन आहे करण्याचा. एक तिच्यात युवा पिढीसाठी आपण काय करणार आहोत? आता माझ्या माहितीनुसार की जळगावमध्ये महापालिकेतर्फे युवांसाठी कोणतीच सुविधा नाही. मला असं वाटतं की प्रत्येक प्रभागात जसं मी समजून घ्या मी नगरसेवक असलो तर मी युवांसाठी इथे MPSC UPSCचे प्रशिक्षण केंद्र आणि वाचनालय सुरू करण्याची माझी इच्छा असेल की जेणेकरून जे मुलं आज एज्युकेशनमध्ये
चांगल्या गुणांनी जे तुम्हाला थांबवतो. ते सुरू करण्याची तुमची हे आहे, परंतु ते फ्री मध्ये असणार आहे की कॉस्ट काही नाही, द्यावं नाही, ते लागेल? फ्री मध्ये. कारण की आता बी हा, आहे. आता मला तुम्ही सांगा त्याला काय लागते? जागा. बरोबर. जागा महापालिकेची भूखंड आहे, भरपूर आहे. भरपूर आहे. त्या महापालिकेच्या भूखंडावर एक प्रशिक्षण केंद्र सुरू करणं हे खूप मोठं अवघड काम नाहीये. हम्म. कारण ती प्रॉपर्टी ही सगळ्या जनतेची आहे, या जळगाव शहरच्या जनतेची आहे. आणि ती कायद्याने कशी घ्यायची आणि तिथे कसे प्रशिक्षण केंद्र किंवा वाचनालय किंवा स्टडी रूम या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची याची पूर्ण माझी तयारी आणि अभ्यास झालेला आहे. त्याच्यामुळे ते आश्वासित करतोय मी, युवांसाठी पहिले शिक्षणासाठी त्यांना वाचनालय आणि स्टडी रूम आपल्या प्रभागामध्ये मी उभं करेल. हे तर झाला युवकांसाठी शिक्षणचा विषय. त्याच्यानंतर जर तो ग्रॅज्युएट झाला, डिग्री झाली, त्याला डिप्लोमा झाला, त्याच्यानंतर उद्योगासाठी आपल्याला तुम्ही पण बघत असाल किंवा मुंबई, पुणे इथे जावं लागतं. हो, तिथे गेलं की त्यांचा एक्सपेन्सेस वाढतो. म्हणजे ते काय काय कमवणार आणि आणि काय काय घरी घरी पाठवणार? पाठवणार? त्याच्यामुळे त्याच्यासाठी आपण काय करणार उद्योगसाठी? हे बघा, मी तुम्हाला सांगतो, आता एआयचा जमाना आहे. हम्म. आणि जर मुलगा एज्युकेटेड झाला ना, तर तो घरी बसून काम करू शकतो. बरोबर. कारण आता बहुतेक कंपन्यांमध्ये मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये वर्क फ्रॉम होम चालू आहे. अगदी बरोबर. तुम्ही जर चांगले शिकले, समजूया माझ्या एखाद्या स्टडी रूम मधून तो मुलगा शिकला आणि त्याला जॉब मिळाला, तर तो जळगावात बसूनही जॉब करू शकतो. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे कंपन्या येणार नाहीये. हम्म. त्याला कारणही तुम्हाला माहिती आहे का येणार बरोबर. नाही. हम्म. त्यामुळे आपण स्वयंभू तयार व्हा. हो. आपण स्वयंभू तयार व्हा. ती तयारी तुम्ही जर करत असाल तर त्यासाठी आम्ही उभे. ओके. वार्डाचा प्रमुख म्हणून, प्रभागाचा प्रमुख म्हणून मी त्याला ती फॅसिलिटी इथं उपलब्ध करून देणे हे माझं कर्तव्य आहे. मला असं नाहीये की मी फक्त लोकांच्या त्या सामरिक गरजा पूर्ण करायच्या, त्यांच्या आयुष्याचा आणि त्यांच्यावर येणारा जो भार आहे तोही कमी करणं हा खूप गरजेचा आहे. हम्म. कारण मला एक गोष्ट तुम्ही सांगा, जेव्हा आपण घरपट्टी भरतो त्याच्यात शिक्षण कर आकारले जातो. बरोबर. निदान तो 500 रुपयाच्या वर असतो. तो का घेता आपल्याकडनं? या महापालिकेच्या ज्या शाळा आहे, इथे नागरिकांचे मुलं शिकणार, शिकलो. त्यांना फ्रीमध्ये पुस्तकं मिळणार, त्यांना जेवण मिळणार, त्यांना बरोबर. शिक्षण फ्री मिळणार, हे त्या करातून होतं. पण आज महापालिकेच्या शाळांची अवस्था इतकी बिकट आहे. हम्म. शिक्षक आहे, शिक्षकांना भला मोठा पगार आहे, विद्यार्थी नाही आहे. तर तिथे बरोबर. विद्यार्थी का नाही आहे? तिथे बसायला बेंचेस प्रॉपर सुविधा नाही आहे. नाहीये. हा. तिथे शौचालय प्रॉपर नाही आहे. तिथे पाण्याचे पिण्याच्या पाण्याचे फिल्टर नाही आहे. तिथे शिक्षक वेळेवर येत नाही शिकवण्यासाठी. म्हणून नागरिकांना, मुलांना बाहेरच्या शाळांमध्ये टाकावं लागतं आणि तो अतिरिक्त भार आणि तो अतिरिक्त पैसा जो नागरिकांचा जो बाहेर एज्युकेशनमध्ये खर्च होतोय, तो थांबवण्याचा प्रयत्न मी करेल. कारण या शाळांची जी अवस्था आहे ही मी सुधारेल आणि या शाळा सगळ्या कॉन्व्हेंट करण्यासाठी प्रयत्न करेल. कारण की मला माहिती आहे ते कसं करायचं. हम्म. आज जळगाव शहराची लोकसंख्या नाही म्हणता 4.5 ते 5 लाख आहे. त्या 4.5 ते 5 लाख लोकांच्या संख्येनुसार शाळांची संख्याही कमी आहे. 21 शाळा आहे फक्त महापालिकेच्या. लय मोठी गोष्ट आहे. 21 शाळा 10 म्हणजे मराठी, 10 उर्दू, एक हिंदी. महापालिकाने एवढा मोठा काम केलेला इतक्या वर्षात की 21 शाळा फक्त. फक्त 21 शाळा आहे आणि त्या पण त्यांची अवस्था तुम्ही सकाळी तुमचे कॅमेरे घेऊन जा, तुम्हाला कळेल की अवस्था काय आहे शाळेची. हम्म. अहो तुम्ही मला सांगा, प्रायव्हेटमध्ये शिक्षण करणाऱ्या मुलाला दर 2 मुलं घरात असले तर 1 लाख रुपये दरवर्षाला त्याच्या पाल्यांना खर्च आहे. नक्कीच. या प्रभागातला नगरसेवक म्हणून त्यांचे 1 लाख रुपये कसे वाचवायचे हे माझ्याकडे विजन आहे. जर मी या नगरपालिकेच्या शाळात जर कॉन्व्हेंट केल्या, मुलांना बाहेर पाठवण्याची गरज नाही. याच शाळांमध्ये मुलं शिकू शकतात. हम्म. आम्ही सुद्धा नगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकलोयत ना. बरोबर. शिक्षण तिकडे पण तेच आहे, इकडे पण तेच आहे. फक्त इथं व्यवस्था नाहीये. व्यवस्था म्हणजे नाही. हे व्यवस्थेचं काम करणं हे नगरसेवकाचं कर्तव्य असतं की त्याच्या प्रभागामध्ये काय अडचण आहे, काय प्रॉब्लेम ही सॉर्ट आउट झाली पाहिजे. बरोबर. पण हे करत नाही.
कारण तेवढी बुद्धी नाही ना. पण ते आता आपण जसं म्हटलं आहे की बुवा एवढी जनसंख्या असलेल्या आपल्या शहरामध्ये फक्त 21 शाळा म्हणजे हे एकदम दुर्दैव आहे. दुर्दैव आहे. म्हणजे म्हणजे तुम्ही आता मी तुम्हाला सांगतो, काही दिवसांनी तर या शाळा पण दुसऱ्या संस्थांना चालवायला देऊन देतील. 100% म्हणजे मग जो महसूल तुम्ही शिक्षण करातून जमा करताय त्याचा दुरुपयोग होतोय. पण गोरगरिबांनी शिक्षण कुठे घ्यावं? म्हणून तर त्या कॉन्व्हेंट करायच्या आहे ना. त्या कॉन्व्हेंट झाल्या तर या चांगला विजन आहे आपला. गोरगरिबांचे मुलं तिथे शिकतील आणि तेच मोठे एज्युकेटेड होतील. कोणी क्लास 1 होतील, कोणी क्लास 2 ऑफिसर होतील, कोणी 100% होतील. क्लर्क होतील, कोणी सीए होतील, कोणी डॉक्टर होतील. हे विजन आहे. हे विजन नगरसेवकाचं असलं पाहिजे की माझ्या प्रभागातले मुलं कसे टॅलेंटेड झाले पाहिजे. आता मी माझं मंडळ चालवतो. मी माझ्या मंडळामध्ये तुम्ही बघतायत की मी इस्रोवर डेकोरेशन केलं, हो. INS विक्रांतवर केलं, नवीन नवीन उपक्रम. आर्मीवर केलं, मी सुपर कॉम्प्युटरवर डेकोरेशन केलं. मी मुलांना, लहान मुलं असो किंवा वयोगटातले 18 वरील मुलं असो, मी त्यांना आकर्षित करतोय की तुम्ही टेक्नॉलॉजीकडे वळा, बरोबर. सायन्सकडे वळा, जेणेकरून ते प्रोत्साहित होऊन त्या शिक्षणाकडे वळतील आणि त्याच्यातून ते त्यांचं करिअर घडवतील. म्हणून आम्ही हे बरोबर. देखावे करतो. हो. नाही बघितलेलं आहे आपण की आपण कधीही मी तो अनेक वर्षापासून बघतोय की नवीन नवीन उपक्रम की आता मागच्या वर्षी आपण हे केलेला होता सुपर कॉम्प्युटर. ते कुठेच आतापर्यंत झालेलं नाहीये आणि त्याची चर्चा पण एकदम जोरात होती. पण विजय भटकर साहेबांनी सांगितलं मला, हां. आता दुसरे सुपर कॉम्प्युटरचे जनक अश्विन भोळे आहेत म्हणे. एकदम अभिमानाची बाब आहे आमच्यासाठी ते जळगावकर म्हणून. आता मी त्या फील्डचा आहे म्हणून मी ते हां. केलं. चांगलाच विजन आहे आपला. हां. दुसरा आपण युवकांसाठी जे केलं आहे म्हणजे त्यांची शिक्षण असो किंवा त्याच्यानंतर ती नोकरी असो ते बी झाला. आता वयस्कर माणूस आहे त्यांच्यासाठी बसण्यासाठी पहिलेच जागा नाही, पहिली गोष्ट. दुसरी काय त्यांना म्हणजे प्युअर ऑक्सिजन म्हणतात त्याला आपण, स्वच्छ श्वास ते घेण्यासाठी जागा नाही, चालण्या फिरण्यासाठी जागा नाही. आपल्या प्रभागाची बात बोलतोय मी, बाकीकडे असेल नसेल ते वेगळा भाग आहे. आणि त्यांच्यासाठी विशेष काही योजना असतील ते लोकांपर्यंत म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, ते का पोहोचत नाही? आता त्याचं कारण असं आहे की एखादी GR आला, तो GR वाचून ठेवला जातो. बरोबर. GR समजून त्याच्यावर काम करणं अवघड आहे. अपूर्ण माहिती समजत नाही काही काही लोकांना. आता वृद्ध लोकांसाठी माझ्या डोक्यामधला एक प्लॅन मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडे आपल्या प्रभागात श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान आहे. येस, बरोबर. पण त्याची अवस्था एकदम बिकट बरोबर. झालेली आहे बिकट झालेली. का झाली? महापालिकेने केली. महापालिकेने. त्या श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात मी ऑक्सिजन पार्क चालू करेल. क्या बात. स्वखर्चाने करेल. ओके. मला माहिती ते कसं करायचं. मला माहिती कोणत्या कंपनीकडनं त्या फंडामध्ये त्या पार्कसाठी तो फंड आणायचा. चांगली गोष्ट आहे. मी तिथे ऑक्सिजन पार्क वृद्धांसाठी नाही, प्रत्येकासाठी चालू करेल. जर ऑक्सिजन पार्क तिथे झालं तर मी तुम्हाला सांगतो हा एक हे जे विजन आहे ना, हेच माझं कॉपी होईल सगळीकडे. मी तुम्हाला सांगतो. अच्छा. पण आता ते तुम्ही सांगताय, मी तुम्हाला थांबवतोय की हे जितके आपण विजन सांगतोय ते लोकांनी सांगितलेलं नाहीये, त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे सांगितलेले आहेत, पण ते अपुरे राहिलेले आहेत. आपण बी इच्छुक उमेदवार असाल, आपण बी इच्छुक उमेदवार आहे आणि आपण पण लोकांना आश्वासित करताय की मी हे करणार आहे, पण वस्तुस्थितीमध्ये ते होणार आहेत का? हो, होईल. कारण की भरपूर नगरसेवक आले. अडचणी कुठे येतील? नगरपालिकेतल्या परवानग्यांसाठी. बरोबर. काम करणारे भरपूर आहे शहरामध्ये, पण अडचणीत आणणारे बी खूप आहे. जर मला तिथे ऑक्सिजन पार्क करायचं आहे, हे जर मी ठरवलंय, ठीक आहे, मनपाने मला पैसे नाही दिले तरी चालेल. माझ्याकडे काही व्यक्ती किंवा काही कंपन्या माझ्या कॉन्टॅक्टमध्ये अशा आहेत की त्यांच्या याच्यातून आपल्याला ते उभारून देऊ शकतात. ओके. पण इथल्या काही राजकारण्यांना, इथल्या काही उद्योगवाल्यांना ते नापसंत असेल. बरोबर. पण त्याच्यावरही आपण मात करू शकतो, त्याला काही हरकत नाही. कारण मला पूर्ण कायद्याची माहिती आहे, कुठून ते कसं करायचं असतं त्याची मला माहिती आहे पूर्ण. म्हणून ते मी डोक्यात विजन ठेवलंय की
त्या उद्यानामध्ये काही भाग हा ऑक्सिजन पार्क म्हणून बनवण्यात येईल. तो मी निवडून नाही बी आलो हम्म. तरी मी बनवेल. क्या बात आहे. हो, कारण तो माझ्या प्रभागाचा भाग आहे. आज आमच्याकडे सगळं मार्केट झालंय. आमच्या लोकांना फिरायला तर कुठं जागा पाहिजे ना. जागाच नाहीये. आम्ही तर महाबळाला जाऊ शकत नाही, डीएसपी चौकात जाऊ शकत नाही, नाही. पार्क आणि बगीच्यांमध्ये इकडे स्वतंत्र चौकात जाऊ शकत नाही. आम्हाला जवळ हेच आहे उद्यान. यालाच आम्ही डेव्हलप करू ना. आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा, हा जो एमजी रोड आहे आता, हम्म. गड्डे आहे त्या रस्त्यावर. 100% आहेच. अधिकार नाही होते नगरपालिकेकडनं, तुम्ही काही संस्थांना, सामाजिक संस्थांना पुढे करा, बोलवा, तुमचा एक अधिकारी घ्या, आम्ही येतो, आम्ही रस्त्यातले गड्डे बुजून देतो. नाही होते तुमच्याकडनं, आम्ही करून देतो. बरोबर आहे. तुम्ही पुढे तर या, मग आम्ही येतो ना. आता तुम्ही मला म्हणतात वृद्धांचा विषय. आता मला सांगा, सगळ्यात आरोग्यामध्ये घरामध्ये 2 वृद्धता असतातच. आई असते किंवा वडील असते. वडील असतो. बरोबर. मेडिकल इमर्जन्सी होते प्रत्येकाला. 100% होते. प्रधानमंत्री योजनेतून काही पैसे ऑपरेशनसाठी मिळतात. हम्म. असं नाही ना की प्रत्येकाचंच ऑपरेशन होईल. नाही. त्याला काही वेगळे आजारी असतात आणि लोकांना ते माहित पण नाही ना. हा. आता मला सांगा, तुम्ही आता हल्ली महापालिकेचे किती क्लिनिक आहे? एक सोडलं तर दुसरं लोकांना आठवत नाही. बरोबर आहे ना. बरोबर. पण ठीक आहे, तुमची व्यवस्था नाही ना. तुम्ही आमच्याकडनं आरोग्य कर घेतायत ना. तुम्ही एक काम करा, वृद्ध लोकांसाठी किंवा 1 लाख उत्पन्नाच्या आत जे लोक येतात, दारिद्र्य रेषेखालील जे लोक असतील, या लोकांना तुम्ही गरीब आरोग्य कार्ड म्हणून योजना चालू करा. बरोबर. म्हणजे तो रात्री कुठेही ऍडमिट झाला, कोणत्याही इस्पितळात तो ऍडमिट झाला, तर महापालिकेकडनं त्याला 50% बिलामध्ये सवलत मिळाली पाहिजे. ही योजना चालू झाली प्रायव्हेट मध्ये, कुठल्याही हॉस्पिटल, कोणत्याही हॉस्पिटलमध्ये. आणि ही करणं बंधनकारक पण आहे, आणि केली तरी तिला कोणी रोखू शकत नाही. तुम्ही मुंबई महापालिकेत जा, पुणे महापालिकेत जा, तिथे या योजना सुरळीत राबवल्या जात आहे. ते बी महापालिका आहे, आपली बी महापालिका आहे. आपली पण इथे महापालिका का आहे. नाही होत? का नाही होत त्याचं कारण सांगतो. आता तो जो खर्च आहे तो त्यांच्याकडून झेपावणार नाही. का नाही झेपवणार? ते सांगतात वसुली. आता मागच्या वेळेस 350 कोटी रुपयाचा बजेट होता, 200 कोटीचीच वसुली आली कर स्वरूपातली. का कमी आली? काय करताय अधिकारी? बरोबर. तुमचं काम आहे ना की लोकांच्या घरपट्ट्या म्हणा किंवा ते नियोजन म्हणा, तुमचं काम आहे ते की तुम्ही प्रॉपर लोकांना. लोक का नाही भरत आहे? कारण हे काम नाही करत. तुम्ही कामाची इच्छा दाखवा, महापालिकेच्या योजना तुम्ही बाहेर काढा, लोक घरपट्ट्या भरतील ना. तुम्ही एक हात द्या ना, लोक दुसरा हात देतील ना तुम्हाला. बिलकुल देते. तुम्ही काहीच करणार नाही, 4-4 वर्ष तुम्ही गड्डे बुजवणार नाही, तर लोक घरपट्ट्या भरतील कसे काय? तुम्हाला सांगतो, 2001-2015 अनधिकृत बांधकाम अधिकृत करून घेण्यासाठी GR निघाला. सर्वेक्षणानुसार जळगाव शहरामध्ये 40% अनधिकृत बांधकाम होते. अच्छा. 40%. बापरे. महापालिकेने ती योजना राबवली. का लोक पुढे आले नाही ती अधिकृत करण्यासाठी? ती योजना जर अधिकृत झाली असती, लोकांचं अनधिकृत घर आहे, लोकांना पॅनल्टी भरून ते अधिकृत करून देण्याची योजनाच होती. बरोबर. का प्रभाग समिती अधिकारी, का नगरपालिकेचे कर्मचारी तिथे घेऊन जाऊन लोकांना विश्वासात घेऊन का त्यांचं अधिकृत करून दिलं नाही? कारण यांचं चिरीमिरी बंद होऊन जाईल. तर त्यांच्यापर्यंत पोहोचलेच नाही. ते पैसे जमा झाले असते, आपल्याला ना राज्य शासनाकडे भीक मागावी लागली असती, ना कोणत्या मंत्र्या संत्र्या पालकमंत्रीकडे आपल्याला पैसे मागावे लागले नसते. आपल्याच पैशातून आपल्याच लोकांचे कामं झाले असते आणि सगळ्या योजना, सगळ्या सुविधा लोकांना मिळाल्या असते. बरोबर. ती अधिकाऱ्यांची ती मानसिक तयारीच नाही ना करायची. आज अधिकाऱ्यांनाही 2 महिने 3 महिने का लेट पेमेंट होतोय?
तेच कारण आहे. वसुली कमी, खर्च जास्त. बरोबर. आता मला सांगा, तुम्ही आरोग्यावर म्हणतात तुम्ही, एक पेशंट रात्री अचानक तो त्याला श्वास घ्यायला त्रास झाला. त्रास झाला. जळगाव शहरात 15-20 ॲम्ब्युलन्स आहे. हम्म. एकही ॲम्ब्युलन्स ठिकाणावर नव्हती. महापालिकेची ॲम्ब्युलन्स आहे अच्छा. का? आरोग्य कर घेतायत ना महापालिका. मग महापालिकेच्या ॲम्ब्युलन्सचा नंबर द्या मला. एक आहे पण का नाही. तुमच्याकडे? आहे महापालिकेची ॲम्ब्युलन्स? कशाला तुम्ही आरोग्य कर घेताय? जर तुम्ही ॲम्ब्युलन्सची सुविधाही देऊ शकत नाही, तुम्ही महापालिका चालवतात कशाला? आणि नागरिक सगळे पैसे देतोय. शिक्षण कर देतोय, आरोग्य देतोय, पिण्याच्या पाण्याचे देतोय, रहिवासाचे देतोय, सगळे संडासपट्टी सुद्धा देतोय, बरोबर. तरी त्याला तुम्ही त्या सुविधा देत सुविधा नाही. मिळत अहो, नाही. तुम्ही त्या गटारींची हालत बघा, त्याच्यावर भुंगे अक्षरशः मच्छरांचे फिरतात. संध्याकाळ झाली की हम्म. एक BSC पावडर टाकणारा या 5 वर्षात बॅरामपेठेत आला नाही किंवा प्रभागात आला नाही. फवारणी करणारे येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला त्याचं आजार पण झेलावं लागतं. मलेरिया, डेंग्यू, डायरिया यासारखे आजार तुम्हाला दवाखान्यात 50-50 हजार खर्च येतोय. हे बरोबर. तुमच्या लक्षात येत नाहीये. का करत नाहीये? ते आजार पैसे तर घेतात तिथून- ना. आजार तिथूनच सुरू होतोय. आजार तेच तिथून सुरू. व्यवस्थित नाहीये. मग हे नगरसेवकाचं काम आहे ना, रोज वार्डात येऊन प्रत्येक गल्लीत चक्कर मारून की ही सुविधा लोकांना मिळते की नाही हे तत्परता त्यांनी दाखवली पाहिजे. त्याचे कर्तव्य आहे ते. तो काय आहे, त्याचं काम झालंय. मी बरोबर. पैसे देऊन जिंकून आलोय. म्हणून लोकांना मी सांगतोय, 2,000 रुपयाच्या मतांच्या मागे 2,000 रुपयासाठी तुम्ही विकले जाऊ नका. तुमची व्हॅल्युएशन ते 2 रुपये प्रतिरोज लावतायत. त्या 2,000 रुपयासाठी तुम्हाला दवाखान्यांची बिलं भरायला लागतात. आज प्रदूषण जे झालेलं आहे धुळीचं, त्याच्यामुळे खोकल्याचे आणि सर्दीचे आजार लोकांना लागले. आज पोल्युशन मध्ये जळगाव महाराष्ट्रामध्ये खालून नंबर 1 आहे. बरोबर आहे. शुद्ध हवा नाही जळगावमध्ये. पण ते यांचं आपण जे- कर्तव्य होतं, जळगाव शहरात 10 लाख तरी झाडं लावायचे. प्रत्येक प्रभागामध्ये रोज 5 झाडं लागले पाहिजे होते. बरोबर. आपण जे म्हणताय की 2,000 रुपयामध्ये, पण माझ्या नॉलेज आहे की 500 रुपयामध्ये विकून जातात आपली जनता. आता हे बघा, आतापर्यंत देर आया आपण दुरुस्त बघितलं- आया क्या 3 बजे आया, ले लो चलो, जो है किसपे मारने का है, हाँ मार देंगे. हे पण आता तसं नाही. कसं आहे माहिती का, आपल्याला हे भविष्याचं नुकसान करताय लोक. बरोबर. पैसे घेऊन मतदान करणं म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला याचा खूप बरोबर. मोठा त्रास होणार आहे. 100% बरोबर. हे बघा, वस्त्या वाढतील अजून, रोड रस्ते अरुंद होतील अजून, आजार पण वाढेल, रोगराई वाढेल, कचरा वाढेल, या सगळ्या गोष्टी वाढतील. कचऱ्यावरून वॉटर गेस बघितलंय कसं झालंय. आजही तुमचा कचरा व्यवस्थित उचलून नेत नाही आणि त्याचं वर्गीकरण सुद्धा नाही. सुका कचरा, ओला कचरा याचं वर्गीकरण सुद्धा होत नाही. कचऱ्याचं वर्गीकरण त्याच्यात मी सांगतो तुम्हाला काय होतं. प्लास्टिक वेगळा होतो, त्याच्यातनं जे भंगारसाठी आपल्याला 2 पैसे भेटून जाईल ते वेगळं होतं. कचऱ्याचं व्यवस्थापन जळगाव महापालिकेचं शून्य आहे. अहो, कचऱ्यापासून तुम्ही किती वस्तू बनवू शकतात. तुम्ही त्याच्यापासून ऊर्जा तयार करू शकता, तुम्ही कंपोस्ट खत तयार करू शकतात. हे कचरा वर्गीकरण करून तुम्ही याच्याकडे इथूनही पैसे कमवू शकतात, उत्पन्न मिळू शकतं. बरोबर आहे. मला सांगा, तुम्ही आता हल्ली रोडांवर तुम्ही व्यवस्थित गाडी चालवू शकतात का? नाही. तुम्ही निघाले, समजून घ्या इथून टावर पासून निघाले किंवा चोबे शाळेपासून निघाले, तुम्ही जाऊ शकतात का अर्जन्सीमध्ये बस स्टँड पर्यंत? पहिले रोड रस्ते एकदम व्यवस्थित नाही आपले, आणि दुसरी गोष्ट अतिक्रमण. आता अतिक्रमणचा विषय सांगतो. अतिक्रमण मध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिले तर रोजगार नाही. लोक स्वयंरोजगारात आता पडलेत. बरोबर. कोणी वडापावची गाडी, चहाची गाडी, कोणी पानटपरी, कोणी फळाची गाडी, कोणी भाजीपाला हे करते.
आता तो तर बिचारा त्याचं पोट भरण्यासाठी करतोच. मग महापालिकेचं कर्तव्य काय आहे की यांना एक वेंडिंग झोन आखून द्यावा. फ्री वेंडिंग झोन, रिस्ट्रिक्टेड वेंडिंग झोन आणि त्यांना जागा no, दिलेली होती मला वाटतं, ते जेस ग्राउंडला नाही किंवा ते ख्वाजा इथे. दिली नाही यांनी. मग त्याची अंमलबजावणी का नाही झाली? हा, ते बरोबर आहे, त्यांनी दिली होती, पण हे लोक तिकडे जात नाही आणि हे त्यांना सांगत नाही. त्याचं कारण असं आहे की लोकांना माहिती आहे की सुभाष चौकात मला बाजार मिळणार, मग तो सुभाष चौकातच येईल ना. बरोबर आहे. हा, हे लोक तिकडे गेले, समजून घ्या जयस ग्राउंडवर गेले किंवा एक्स वाय कोणताही झेड एक गोलानी बाहेरला मार्केटला गेला. गेले. हा, लोकांना माहिती तर पाहिजे. लोकांना यांनी ती नियमावली तर बनवली पाहिजे की आजपासून बाजार इथेच भरेल, ते भरणार. लोक तिथे जातील. बरोबर आहे. दुकानदार लोक तिथे ताट मांडतील, तिथे बसतील. यांनी काय केलंय अतिक्रमणमध्ये, आता हा शिवाजीनगरचा जो पूल झालाय, नवीन पूल. हा, नवीन पूल झालाय, आता या पुलाखाली खूप मोठी जागा आहे, बरोबर. बरोबर. मला असं वाटतं की तिथे एक मोठी खाऊगल्ली तर झाली पाहिजे. बरोबर. म्हणजे तिथे चौपाटीसारखं स्वरूप तिला दिले गेलं पाहिजे आणि ह्या सगळ्या खाऊगल्ल्यातल्या गाड्या ह्या ज्या उभ्या आहेत हो. त्या सगळ्या तिथे उभ्या राहिल्या पाहिजे. कोणाला अडचण पण नाही. कोणाला अडचण पण नाही, लोकांना सोयीस्कर बसून खाता येईल, व्यवस्थित होईल आणि महापालिकेला उत्पन्नही मिळेल उत्पन्न मिळेल. बरोबर आहे. आणि मुलांना रोजगारी मिळेल. म्हणजे करायला व्हिजन पाहिजे. व्हिजन नसल्यामुळे कोणीच काही करू शकत नाही. लोकांना विश्वासात घ्या ना, लोक तयार आहे करायला. बरोबर. पण लोकांना हे विश्वासातच घेणार नाही ना. आता मी तुम्हाला सांगतो, पाणी, आपण जे पाणी पितोय, हा, हा, पाण्याची घरपट्टी आपण तगडी भरतो, बरोबर. 2,500 रुपये, हो. काही काही ठिकाणी 2,000 रुपये. आता हे अमृतने पाणी येणार आहे म्हणतात. अजूनही ते काम ठप्पच आहे. बरोबर. ड्रेनेज जोडणार आहे तेही काम ठप्प आहे. आता परत रोड फोडतील, ड्रेनेजचे कनेक्शन देतील, अजून नागरिकांना त्रास देतील. हे काम का थांबवलं? इलेक्शन येणार आहे म्हणून थांबवलं. बरोबर. पण मला असं वाटतं, पण ते वैयक्तिक जे- मत आहे असं. पण जे पैसे आहे ते तो नागरिकांचा, जनतेचा पैसे आहे ना, त्याचा दुरुपयोग होतोय आता कनेक्शनचे पैसे द्यावे लागतील नागरिकांना. परत. परत कनेक्शन घ्यायचे पैसे द्या. कनेक्शन घ्यायचे जुन्या घरपट्ट्या भरा. बरोबर. आता हे पूर्वीच चालू केलं असं 6 महिन्या पहिलेच, तर उद्रेक यांना सोसावले गेला नसता यांच्याकडून. म्हणून आता ते कार्यक्रम चालू करतील इलेक्शन झाल्यानंतर. बरोबर. आता आपण जे पाणी पितोय हे रोज फिल्टर होऊन आपल्याला येते आणि हे पूर्ण जळगाव शहरात जातं. हो. या पाण्याची संपूर्ण माहिती रोज LED वर महापालिकेने एखाद्या चौकात किंवा महापालिकेच्या गेट जवळ कुठेतरी एक बाहेर आहे ना, की हे पाण्याचा आजचा TDS एवढा आहे. बरोबर. हे पाणी ते जग जाहीर करावं. हे पाणी आज पिण्यायोग्य आहे याचा फलक लावावा. कारण मी सांगतो तुम्हाला, बहुतेक लोक आता मी बघतोय ना, काय झालं, का ऍडमिट झाला, काय त्रास झाला, डॉक्टरांना विचारलं तर म्हणतो पाण्यामुळे झालं. आता गोरगरीब जनता काही वॉटर फिल्टर वापरू शकत नाही. त्यांच्या काही बसचं काम नाही. ते साधं पाणी आलं, भरून ठेवलं, ते माठात टाकलं, ते 4 दिवस त्यांना प्यायचंय. बरोबर. 4 दिवसानंतर पाणी येतं. त्या पाण्याची क्वालिटी कशी आहे, पिण्यायोग्य आहे की नाही आहे, ते तुम्ही डिस्प्लेवर दाखवलं पाहिजे. त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला. आपल्याला पाणी येतं वाघूर धरणातून. वाघूर धरणामध्ये पाणी कुठून येतं? वाघूर नदीतून. बरोबर. वाघूर नदीमध्ये अख्ख्या जामनेर तालुक्याचं सांडपाणी येतं. अच्छा. विदाऊट प्रोसेस होऊन. महाराष्ट्र शासनाने सूचित केलं होतं नगर परिषदला की हे पाण्याचं व्यवस्थापन होऊन साफ होऊनच हे पाणी वाघूर नदीत सोडलं गेलं पाहिजे. आज तेच पाणी तसंच सोडतात. बरोबर. सुनसगाव, नेरी आणि काही आजूबाजूचे जे खेडे, तिथलंही पाणी कास नदीमध्ये येतं आणि ते कास नदीचं पाणी परत वाघूरमध्ये येतं आणि हे टोटल घाण पाणी वाघूरच्या धरणात येतं. अच्छा. आणि ते घाण पाणी फिल्टर होऊन आपल्याला प्यायला येतं. तर जळगावातल्या नागरिकांना मी हेच म्हणेल की हे पाणीचे जे प्लांट आणि पाण्याचे जे धरणं आणि त्या नदीतून येणारं पाणी एकदा बघून घ्या. लोक लगेच बजाज फायनान्सवर दुसऱ्या दिवशी फिल्टर लावतील घरात. बरोबर आहे ना.
एवढं दूषित पाणी म्हणजे आपल्या एवढं पुण्यात दूषित आतापर्यंत पाणी आपण घेतोय. आणि महाराष्ट्र शासनाने यांना दिलेलं आहे की हे पाण्याचं व्यवस्थापन होऊनच नदीमध्ये सोडा. बरोबर. आणि हेच घाण पाणी आज आपण 4 दिवस साठवून पितोय. मग ते किती फिल्टर झालेलं आहे, किती त्याचा TDS आहे, ते पिण्यायोग्य आहे का नाही आहे. आज बघा तुम्हाला सांगतो मी, पाण्यामुळेच आजार वाढतात आहे. आज सगळ्यात जास्त पाण्यामुळे ॲसिडिटी होते लोकांना, अपचन होतंय. हो, पाणी जड पडतंय प्यायला. बिलकुल. पाण्यामुळेच आजारपण आहे. म्हणून महापालिकेने किंवा महापालिकेत आलेल्या प्रत्येक नगरसेवकाचं तत्परता त्यांनी ठेवली पाहिजे की पाणी फिल्टरेशन प्रॉपर झालं पाहिजे. हं. आपण दोष कोणाला देत नाही, पण त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. बरोबर आहे ना. आतापर्यंत जे झालं ते झालं. पण कारण आता आपण इतकं घाण पाणी फिल्टर करून पितोय, हं, हे विचाराच्या पलीकडे आहे. बिलकुल. तो धन्यवाद आपण दिलेली एक खास मुलाखत आमच्यासोबत. आणि आपण खरंच एकदम नवीन उपक्रम आपण राबवत असताल आणि पुढच्या जे आपला हे आहे निवडणुकीसाठी आपण भावी उमेदवार म्हणून भावी उमेदवार. आम्ही तुम्हाला हे म्हणजे हे शुभेच्छा बघा, देतो. आमचं काम आहे लढायचं. जनतेचं काम आहे आम्हाला निवडून द्यायचं का नाही हे त्यांनी ठरवायचं. 100% आम्हाला 1 मतही पडलं, 1000 मतही पडले, तर आम्ही समाधानी. समाधानी आहे की लोकांना आमचे विचार पटले बरोबर आणि आम्ही लोकांसाठी काय करू शकतो याचं विजन लोकांना कळालं. बरोबर मागच्या वेळेसही आम्हाला जे काय मतदान पडलं त्यामुळे मला कळालं की लोकांना माझं विजन आवडतंय. बरोबर. 100%. म्हणून यंदा आम्ही प्रयत्न करणार आहे. सफल होणं, असफल होणं हे जनतेच्या हातात आहे. 100%. चला तुम्हाला अजून शुभेच्छा आणि धन्यवाद आपण दिलेल्या मुलाखतीबद्दल. धन्यवाद. ते हे होते आपल्यासोबत अश्विन भोळे, प्रभाग क्रमांक 5 चे भावी उमेदवार. आणि त्यांनी सांगितलं की त्यांचं विजन काय आहे आणि ते आतापर्यंत जे लोकांनी, जे नगरसेवकांनी आश्वासन दिलेला होता त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी हे आश्वासन दिलेलं आहे की ते पूर्ण करतील. मी त्यांना प्रश्न पण विचारलोय की सगळे येतात, आश्वासन देतात आणि चालले जातात. पण त्यांनी सांगितलं जर मी निवडून जरी नाही आलो तरी मी ऑक्सिजन पार्क करणार आहे. मी झकी अहमद आणि आपण पाहत आहोत खानदेश टाइम्स.